तर इथून ओपन झाल्या आत आल्यावर इथं जायचं आहे आपल्याला. फर्स्ट टाइम कळत नाही सर्वांना कुठं कुठं जायचं. मला पण लास्ट टाइम कळालं नव्हतं. तिरुपतीला जाऊन आल्यावर आपल्याला इथून पुढून जाऊन दर्शनाच्या लाईनमध्ये राहायचं आहे. लाईन बघूया किती मोठी आहे काय वगैरे. चला मस्त मजा करूया. अशा प्रकारे बाहेरचा व्ह्यू तरी असा आहे. लास्ट टाइम मी इथं येऊन गेलो होतो इकडं दर्शनासाठी. इथून लाईन चालू होती. हां इकडूनच आता आता इथं हे पूर्ण आता लाईन झालं आहे. आम्ही गेलो तेव्हा इथून भरलेलं होतं पूर्ण. हे असं 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 करत माहिती आहे का. आता इथून डायरेक्ट आहे आता. चला ओके तेवढंच आहे आता लाईन. सर्वात कमी लाईन आहे आता तसं बघितलं तर. मस्त आहे. चला लवकर लवकर. कुठल्या साईडने एंट्री दिली? ओके ह्या साईडनेच एंट्री दिली. आमच्या वेळेस तिकडनं एंट्री होती फर्स्ट फायनल. ओके चला अशा प्रकारे आम्ही लास्ट टाइम तिथून आलेलो होतं. आता आम्हाला एवढं भेटलेलं आहे. सो स्किप झालेलं आहे तेवढं जागा कोल्हापूरच्या दर्शनासाठी. ओके असं असं जात करत करत जायचं आहे. ओके चला आता थांबलो आपण. डायरेक्ट मला कन्फ्युजन चांगलं झालं म्हणून जेव्हा असं लगेच भेटले. कोल्हापूरमध्ये आता जस्ट काय झालं बसायला गेलो होतं डायरेक्ट खालीच गेला. बसू नका बसू नका बसू नका खाली तुटलेलं आहे. त्यामुळेच बसले नाही. कोल्हापुरातल्या देवस्थानचं आपण आता एंट्री इथून होणार आहे आपल्या अशा प्रकारे. अशी आम्ही एवढं सर्व गर्दी पार करून आलेलं आहे. तिकडं पण या साईडला पण लाईन होतं बघा. असे दाखवलं जाऊन ते एंट्रन्स. एंट्री केल्यावर असं एक झाड येईल. ह्या झाडच्या बाजूने असं आपण जेंट्सनी लेडीज असं मिक्स होऊन जातात पुढं. आणि शेवटी आपण असं करत करत आत जातो. तिथे एक मंदिर आहे. त्या आत मंदिरमध्ये जाऊन परत पुढे जात जातो. लास्टला फायनली आतमध्ये जातो आपण अशा प्रकारे देवीच्या मंदिरात कोल्हापूरच्या.